विचार करावा, त्याने मराठी भाषेचा विचार करावा, मराठी शाळा अभिजात कराव्या, बरं का. पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे. गुजरातमध्ये म्हणजे यांचं जे हेडक्वार्टर आहे भारतीय जनता पक्षाचं गुजरात किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वार्टर गुजरात, तिथे हिंदी सक्तीची केली नाहीये महाशय. आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडीला लावून बसतायत ना. आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. विचारा प्रश्न देवेंद्र फडणवीसना, नरेंद्र मोदींना. दाखवा हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या फडणवीस आणि एकनाथ शिंदे. सांगा ना मला. आतापर्यंत मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी स्वाभिमान, मराठीवरील अन्याय ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं. एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं. पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे, गुप्त बैठका सुरू आहे. या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत. राजकारण करताय मुंबई महानगरपालिकेचं. इकडल्या हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही. काय करताय तुम्ही? कोणासाठी करताय तुम्ही? महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे. साहित्यिकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला. साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक आले छाती पुढे काढून. साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषेसंदर्भात? कोण साहित्यिक? मला 10 नावं सांगा. देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी